हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज मल्टिपल अँड फॅक्टर्स लेसन सुरू करणार आहे स्टँडर्ड 5चा. त्याचा प्रॉब्लेम सेट बघा 32 आपण बघणार आहोत. राईट द फॅक्टर्स ऑफ द फॉलोइंग नंबर. आता फॅक्टर म्हणजे काय ही गोष्ट तुमच्याकडे आता नवीन आहे यावर्षी. तर फॅक्टर्स म्हणजे काय, जर या 8ला ज्या ज्या नंबरनी डिवाइड होतं, म्हणजे जे जे परफेक्टली डिवाइड होतं रिमाइंडर 0 येऊन ते त्याचे फॅक्टर्स आहेत सगळे. म्हणजे 1नी डिवाइड होतं, 1 नंबर सगळीकडे कॉमन असणार आहे. त्याच्यानंतर 2नी डिवाइड होतो, कारण 2च्या टेबलमध्ये 8 येतं, म्हणजे 2 4 जा, म्हणजे समजा मी तुम्हाला इथे करून दाखवते. इथे मी 8ला 2नी डिवाइड केलं तर 2 4 जा 8, म्हणजे रिमाइंडर काय येते 0 येते. म्हणजे ह्याचे फॅक्टर्स काय झाले, 2 पण झाला आणि 4 पण झाला. जेव्हा आपण 4नी 8ला डिवाइड करू तेव्हा आन्सर 2 येईल, इथे क्वेश्चन 2 येईल आणि रिमाइंडर 0च येणार आहे. म्हणजे 2 पण त्याचा फॅक्टर आहे आणि 4 पण त्याचा फॅक्टर आहे. सो आपण काय काय लिहून घेणार आहे, 2 लिहून घेणार आहे, त्याच्यानंतर 4 लिहून घेणार आहे, आणि त्याच्यानंतर कुठल्या टेबलमध्ये येतो मग 8 अजून स्वतःच्या टेबलमध्ये 8 1 जा 8. सो हे त्याचे 8चे फॅक्टर आहेत. सेकंड बघूया. सेकंड नंबर आहे 5. आता बघा 5 कुठल्या कुठल्या टेबलमध्ये येतो, कुठल्याच नाही, फक्त 5 1 जा 5. सो 1 त्याचा फॅक्टर असणार आहे आणि 5. त्याच्यानंतर 3 बघा नंबर आहे 14. आता 14 नंबर कुठल्या कुठल्या टेबलमध्ये येतो. 14ला समजा आपण सर्वात स्मॉल नंबरनी पहिले डिवाइड करायला सुरुवात करायची. म्हणजे 2नी डिवाइड केलं तर 2 7 जा 14 येतं आणि रिमाइंडर काय येते 0 येते. म्हणजे 7 त्याचा फॅक्टर झाला आणि 2 पण झाला. अजून कुठले कुठले फॅक्टर आहेत मग आपण लिहून घेऊ. 1, त्याच्यानंतर 2, 7 2 जा 14, आणि एकदा 7 2 जा 14 आलं की परत दुसऱ्या कुठल्याही टेबलमध्ये 14 येत नाही. सो डायरेक्ट 14 लिहायचं आहे. 4th आहे 10. आता 10 कुठल्या कुठल्या टेबलमध्ये येतं, 1चं येतं. 2 5 जा 10, म्हणजे 2 पण त्याचा फॅक्टर झाला आणि 5 2 जा 10, म्हणजे 5 पण त्याचा फॅक्टर झाला, आणि 10 1 जा 10. सो एवढे फॅक्टर झाले 10चे. 5th आहे 7. आता 7 कुठल्या टेबलमध्ये येतो, कुठल्याच नाही, फक्त त्या स्वतःच्या येतो. सो 1 आणि 7, म्हणजे 7 1 जा 7 आणि 1 7 जा 7. 6 नंबर बघूयात काय आहे 22. आता बघा 22 इथे कशाने डिवाइड होणार आहे, म्हणजे पूर्ण डिवाइड होणार, रिमाइंडर 0 राहता. आपण समजा असं केलं 22ला 2नी डिवाइड केलं. सो 2 1 जा 2, मग रिमाइंडर इथे 0, हा 2 खाली घेतला, परत 2 1 जा 2, मग रिमाइंडर काय आली शेवटी 0 आली. म्हणजे फॅक्टर कुठला आला, 2 हा 22चा फॅक्टर आहे आणि 11 पण आहे. मग आपण कसं लिहून घेणार, इथे 2 लिहून घेणार, 11, आणि मग डायरेक्ट 22. 22 1 जा 22. 7th बघूयात 25. आता 25 कुठल्या टेबलमध्ये येतो, 1 नंबर सगळीकडे कॉमन असणार आहे, त्यामुळे तो लिहायचाच आहे पहिले. त्याच्यानंतर डायरेक्ट 25 कुठल्या टेबलमध्ये येतो, 5च्या टेबलमध्ये येतो. 5 5 जा 25, आणि मग नंतर कुठल्या टेबलमध्ये येत नाही. सो डायरेक्ट 25. 8 कुठला आहे 8 32. आता 32चे फॅक्टर बघा 1 लिहून घेतला आपण, आणि हा इवन नंबर आहे. सो 2नी त्याला डिवाइड होणार आहे. आपण करून बघूया, तिथे तुम्हाला मी करून दाखवते. 32 इथे बघा 2नी आपण त्याला डिवाइड केलं तर 2 1 जा 2, ठीक आहे. 3 - 2 इज 1, मग हे 2 खाली आले, आणि 2 6 जा 12. मग 32चे 2 फॅक्टर कुठले मिळाले आपल्याला, 16 मिळालं आणि 2 मिळाला, बरोबर. सो इथे आपण लिहून घेतो 1 नंतर 2, आणि त्याच्यानंतर 3नी डिवाइड होईल का नंबर हा 32, नाही होणार. मग 4नी होईल का, बघूयात आपण इथे करून. हा 3नी होणार नाही, कारण आपण 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट तुम्हाला अजून शिकवली नाही आहे. पण 3च्या टेबलमध्ये 32 नंबर येत नाही. आपण डिवाइड करून बघूया, तुम्हाला मी दाखवते एकदा. 3 1 जा 3, इथे 0 राहिला, इथे 2 राहिला. मग आता इथे 2 राहिला आहे, मग इथे आपल्याला पॉईंट घेऊन 0 परत इथे 0 घ्यायला लागेल, आणि मग त्याला डिव्हिजन करायला लागेल, तरी पण काहीतरी रिमाइंडर उरणारच आहे, ठीक आहे. सो 32 हा 3नी डिवाइड होत नाही. सो हा 3 हा फॅक्टर येणार नाही. मग आपण 4नी करून बघूयात. आता 4च्या टेबलमध्ये 32 येतं का, येतं. 4 8 जा 32. सो रिमाइंडर काय आले 0, म्हणजे आता आपल्याला अजून 2 फॅक्टर कुठले मिळाले, 4 आणि 8 असे 2 फॅक्टर आपल्याला मिळाले. सो आपण 1 2 नंतर कुठला लिहून घ्यायचा आहे, 4 लिहून घ्यायचा आहे, मग 8 लिहून घ्यायचा आहे, आणि मग आपल्याला अजून एक कुठला मिळाला होता 16. सो 16 आणि त्याच्यानंतर 16 2 जा 32, म्हणजे डायरेक्ट नंतर 32 1 जा 32. 9th आहे 33. 33मध्ये पहिला 1 येईल, मग कुठला येईल 3 येईल, त्याच्यानंतर येईल 11, आणि त्याच्यानंतर येईल 33. म्हणजे ह्या नंबरनीच फक्त ह्या नंबरला डिव्हिजन होऊ शकतं जेव्हा रिमाइंडर फक्त 0 येते, ठीक आहे. रिमाइंडर 0 आली पाहिजे. रिमाइंडर जर खाली काय आली तर तो नंबर त्याचा डिव्हिजिबल नाही आहे पूर्णपणे,
ठीक आहे. इथे प्रॅक्टिस सेट 32 आपला संपलेला आहे. पुढचा आपण टॉपिक बघणार आहे मल्टिपल. म्हणजे आता आपला लेसनचं नावच काय आहे, मल्टिपल अँड फॅक्टर. तर फॅक्टरचा आपण बघितलं तर मल्टिपल बघणार आहोत. तो व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल तुमच्याकडे. थँक्यू.